मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधल्या फ्री ट्रेड अग्रीमेंटविषयी चर्चा करणार आहोत। या फ्री ट्रेड अग्रीमेंटवर 27 एप्रिल 2026ला स्वाक्षरी झाल्या आणि या फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये 20 वेगवेगळे भाग म्हणजे चॅप्टर्स आहेत। यात मालाचा व्यापार, सेवा, मूल नियम, सीमा शुल्क, आरोग्य, कृषी नियम, तांत्रिक नियम, विवाद निवारण आणि इत्यादी कायदेशीर अटींचा समावेश। भारतासाठी सगळ्यात मोठ्या फायद्याची बाब म्हणजे न्यूझीलंड भारताच्या 100% निर्यातींना ड्युटी फ्री करणार आहे। त्यामुळे भारतीय उत्पादकांना न्यूझीलंडमध्ये इतर देशांच्या उत्पादकांच्या तुलनेमध्ये भरपूर लाभ मिळेल। भारतसुद्धा आपल्या 70% टॅरिफ लाईन न्यूझीलंडसाठी उघडणार आहे, ज्यात द्विपक्षीय व्यापाराचा जवळजवळ 95% भाग समाविष्ट होईल। ह्यातील 30% टॅरिफ लाईन ह्या निःशुल्क लगेचच केल्या जातील आणि बाकीच्या 35 ते 36% टॅरिफ लाईन वरच्या टॅरिफवर हळूहळू कपात केली जाईल। दूध आणि काही शेती उत्पादने यांना संवेदनशील असल्यामुळे या फ्री ट्रेड अग्रीमेंटपासून सध्या बाजूला ठेवण्यात आलेलं आहे। या कराराचे अन्य महत्त्वाचे मुद्दे म्हणजे न्यूझीलंड 118 सेवा क्षेत्र भारतासाठी उघडेल। याच्यात IT, शिक्षण, बँकिंग, वित्त, पर्यटन, रचना म्हणजे आर्किटेक्चर आणि आरोग्य या सगळ्यांचा समावेश आहे। या क्षेत्रांमधले जे 139 उपक्षेत्र आहेत त्याच्यात न्यूझीलंड भारताला मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस पण देईल। याशिवाय 5000 भारतीय तज्ज्ञांना 3 वर्षांच्या कामासाठी विजा मिळेल आणि ह्याच्या उपर 1000 भारतीयांना वर्किंग हॉलिडे योजनेअंतर्गत पण विजा मिळतील। सीमा शुल्क व्यवस्थेत इलेक्ट्रॉनिक फायलिंग, ॲडव्हान्स रोलिंग, सिंगल विंडो अप्रोच इत्यादी नियम लागू करून 48 तासामध्ये मालाच्या रिलीजचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि जो नाशिवंत माल आहे त्यांचं रिलीज टार्गेट हे 24 तासांचंच आहे। या करारावर स्वाक्षरी झालेले आहेत, परंतु तो करार अजून लागू झालेला नाही आहे। यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांनी आपापल्या देशांतर्गत मंजुरी घेऊन याची कायदेशीर अंमलबजावणी करून हा करार लागू करणे गरजेचे आहे। या फ्री ट्रेड अग्रीमेंटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे न्यूझीलंडमध्ये भारतीय वस्तूंवर कोणताही आयात शुल्क लावला जाणार नाही। यामुळे भारतीय उत्पादकांना न्यूझीलंडमध्ये इतर देशांच्या उत्पादकांच्या तुलनेमध्ये भरपूर लाभ होईल। कपडे, चामड्याचे प्रकार, बूट, इंजिनिअरिंग उत्पादनं, प्लास्टिक, दागिने, औषधे यासारख्या लेबर इंटेन्सिव्ह सेक्टरला सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे। सेवा क्षेत्रातही चांगला फायदा होईल। न्यूझीलंड IT, शिक्षण, वित्त, बँकिंग, पर्यटन, कन्स्ट्रक्शन, आरोग्य यासारख्या 118 सेवा क्षेत्रांमध्ये भारताला खुला प्रवेश देणार आहे। यापैकी 139 लहान क्षेत्रांमध्ये भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचं स्टेटस पण मिळणार आहे। यामुळे भारतीय कंपन्या, प्रोफेशनल्स, शिक्षक, सल्लागार इत्यादी या सगळ्यांना भरपूर लाभ होण्याची शक्यता आहे। 5000 भारतीय तज्ज्ञांना 3 वर्षाचे कामाचे व्हिसा मिळतील। तसेच 1000 अन्य लोकांना वर्किंग हॉलिडे योजनेच्या अंडर व्हिसा मिळेल। यामुळे भारतीय व्यावसायिकांना, प्रोफेशनल्सना न्यूझीलंडच्या कामाचा अनुभव मिळेल। आपले कौशल्य वाढवता येईल आणि पैसेसुद्धा भारतात पाठवून भारताचे जे इनवर्ड रेमिटन्सेस आहेत ते वाढवता येईल। यामुळे दोन्ही देशांच्या जनसंपर्कामध्ये सुद्धा सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। गुंतवणुकीच्या बाजूनी बघितलं तर न्यूझीलंड पुढील 15 वर्षामध्ये भारतात सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर खाजगी क्षेत्रातून गुंतवणूक करणार आहे। हे विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर, शेती प्रक्रिया, लॉजिस्टिक्स अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत अंदाजे 5 अब्ज डॉलर म्हणजे $5 बिलियन इथपर्यंत वाढेल आणि या व्यापारामध्ये MSMEंचा भरपूर मोठा वाटा असेल अशी अपेक्षा आहे। ह्या कराराअंतर्गत 48 तासात माल कस्टम्समधून बाहेर काढणे आणि नाशिवंत माल 24 तासात बाहेर काढणे ह्याची पण योजना आहे आणि एकंदरच दोन्ही देशांमध्ये कंप्लायन्स कमी करून MSME आणि इतर उद्योजकांना ह्या फ्री ट्रेड अग्रीमेंटचा भरपूर लाभ घेता येईल अशी या अग्रीमेंटकडनं अपेक्षा आहे। कुठल्याही फ्री ट्रेड अग्रीमेंटचे जसे फायदे असतात तसे धोके पण असतात। या फ्री ट्रेड अग्रीमेंटचा सगळ्यात जास्त धोका म्हणजे की काही निवडक उद्योगांना न्यूझीलंडमधनं येणाऱ्या चांगल्या क्वालिटीच्या मालाशी स्पर्धा करायला लागणार आहे। ह्यात समजा आपण बघितलं तर प्रामुख्याने सफरचंद, किवी,
चेरी आणि असे काही डेअरी प्रॉडक्ट्स यांना न्यूझीलंडकडनं येणाऱ्या उच्च दर्जाच्या आणि स्वस्त मालाशी स्पर्धा करायला लागणार आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे न्यूझीलंड ही अतिशय छोटी बाजारपेठ आहे। न्यूझीलंड ही लहान अर्थव्यवस्था असल्यामुळे व्यापार कितीही वाढला, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला व्यापार कितीही वाढला तरी भारताच्या एकूण व्यापाराचा हा अतिशय छोटा भाग होणार आहे। या फ्री ट्रेड अग्रीमेंटचा खरा फायदा म्हणजे भारताच्या व्यापाराचं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधीकरण आणि कुठल्याही एका देशावर किंवा एका देशांच्या समूहावर भारत अवलंबून न राहणं हा खरा म्हणजे या ॲग्रीमेंटचा फायदा आहे। ह्या चर्चेचा सारांश समजायचा झाला तर भारत आणि न्यूझीलंड यांच्या फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे भारत आणि अमेरिकेच्या फ्री ट्रेड अग्रीमेंट एवढा प्रभाव काही पडणार नाही आहे। न्यूझीलंड ही छोटी अर्थव्यवस्था आहे। न्यूझीलंड आणि भारत यांच्यातला व्यापार कितीही वाढला तरी न्यूझीलंड हे अमेरिका, युरोप, साऊथ ईस्ट एशिया, जपान, कोरिया यांच्यासाठी सबस्टिट्यूट किंवा यांचा पर्याय नाही आहे। या ॲग्रीमेंटचा फायदा एवढाच आहे की भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशातल्या लोकांचा परस्परांशी संबंध वाढेल। भारताच्या व्यापारामध्ये डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधीकरण होईल आणि एकंदरच भारतीय व्यापारांना एक नवं मार्केट मिळेल। दुसरी गोष्ट म्हणजे या ॲग्रीमेंटवर 26 एप्रिल 2026ला हस्ताक्षर झाली, परंतु ह्या ॲग्रीमेंटला दोन्ही देशांच्या पार्लमेंटनी अजून मंजुरी देणं बाकी आहे। जेव्हा दोन्ही देशांच्या पार्लमेंट म्हणजे भारत आणि न्यूझीलंडच्या पार्लमेंट जेव्हा या कराराला मंजुरी देतील तेव्हा खऱ्या अर्थाने हा करार अंमलात येईल। ह्यापेक्षाही अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा करार अंमलात आल्यानंतर जे भारतीय उद्योजक आहेत, छोटे उद्योजक आहेत, यांना या ॲग्रीमेंटच्या सगळ्या बाबी नीट समजवण्याची गरज आहे की जेणेकरून ते ह्या ॲग्रीमेंटचा पूर्ण लाभ घेऊ शकतील। दुसरी गोष्ट म्हणजे न्यूझीलंडमध्ये खाद्यपदार्थांमध्ये आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये क्वालिटी कंट्रोल अतिशय कडक आहे। तर भारतीय छोट्या उद्योजकांना हा क्वालिटी कंट्रोल कसा अंमलात आणायचा आणि आपला माल न्यूझीलंडमध्ये चांगल्या रीतीने कसा विकायचा याचं थोडं बहुत भारत सरकारला ट्रेनिंग पण द्यायला लागेल। तर मित्रांनो, भारत न्यूझीलंड करार याविषयी माझ्याकडे नवीन कुठली माहिती आली तर मी एक नवीन व्हिडिओ करून आपल्यासमोर जरूर घेऊन येईन। पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।